नमस्कार मित्रांनो. जलसंपदा डिपार्टमेंटची 2023 मध्ये जाहिरात आली होती बघा. तर त्याचा निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता मित्रांनो, काय अपडेट आहे. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसर्च डिपार्टमेंट म्हणजेच जलसंपदा डिपार्टमेंटची जाहिरात आली होती मित्रांनो. तर बघा कोणत्या पदासाठी होती. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी होते बघा. तर बघू शकता तुम्ही इथं कट ऑफ मार्क दिलेले तुम्हाला. आता ही कट ऑफ मार्क बघा. आणि तुमची निवड यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो. ओपनसाठी बघू शकता तुम्ही कट ऑफ किती आहे. 164 कट ऑफ मित्रांनो. म्हणजे ज्या कॅटेगरीत जागा होत्या त्यानुसार कट ऑफ दिलेले मित्रांनो. तर बघू शकता तुम्ही खाली कट ऑफ किती लागलेला आहे ओपनचा. 164 जनरलचा. तर खाली बघू शकता तुम्ही. बघा मित्रांनो, एक कॅन्डिडेटचं इथं सिलेक्शन झालेलं आहे. एकच जागा होती. निम्न श्रेणी लघुलेखक लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी. तर बघा 164 वरती 164 मार्क पडलेले मित्रांनो. तर यांचं सिलेक्शन झालेलं आहे प्रत्यक्ष यादीमध्ये. तर यांचं आता बघा मित्रांनो, 9/9/2025 रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं बघा. पण त्यांना त्यांना पात्र उमेदवार भेटले नसल्यामुळे परत त्यांनी निवड यादी आणि प्रतिसादी जाहीर करण्यात आलेले मित्रांनो. त्यामुळे आता परत त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. नंतरच जॉईन होईल मित्रांनो. तर बघा, वरती कोणती पोस्ट आहे. निम्न श्रेणी लोक या पदासाठी एकाच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि खाली बघू शकता तुम्ही निम्न श्रेणी लोकलेखक लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी बघा 2 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. आणि सातारा या जिल्ह्यात जॉब भेटणार आहे मित्रांनो. आता ही उमेदवाराची प्रतीक्षा यादी मित्रांनो. बघू शकता किती स्कोर आलेला आहे. 153 आणि 147 स्कोर आलेला आहे. तर बघू शकता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी झालं होतं. 9/9/2025 ला झालं होतं मित्रांनो. तर परत आता प्रत्यक्ष यादीमध्ये ज्यांचं नाव आहे, परत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. नंतर जॉईन होणार आहे मित्रांनो. त्यांना पुरेसे कॅन्डिडेट भेटल्यामुळे ही प्रत्यक्ष यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. डॉक्युमेंट रेडी ठेवा. लवकरच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ शकते मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.